हे काय ग स्वाती, तुला किती पैसे मिळतात? जास्त नाही, 5-6 हजार मिळतात महिन्याला, पण 8 तास काम करावं लागतं. मग चांगलं आहे की. नाहीतर 24-24 तास काम करून बरेच नवरे त्यांच्या बायकांच्या हातात 1 रुपया टेकवत नाहीत. मग हे तर कधी चांगलं आहे. स्वतःची कमाई पाहिजे. पाहिजेच. तुम्ही काय काम करता? मी काम शोधते. मनासारखं काम मिळत नाही अजून. संदीप, थांबा जरा, वेळ आहे अजून. संदीप आलेला नाहीये. अहो पण मला थोडी घाई होती. नाही, मला माहितीये तुम्हाला गौरवाची खूपच घाई आहे. संदीप आल्यावर तुम्हाला बोलवते ना. हा चालेल, मी बाहेरच बसलोय. हे काय ग, कोण होता? आमचा शेजारी आहे. मंगेश नाव आहे त्याचं. दर आठवड्याला फेशियल करायला येतो. हा, ते व्हाईट ओजाव क्रीम लावून आपण गोरे हो असं वाटतं त्याला. पण मग काय दर आठवड्याला फेशियल करायचं? त्याच क्रीमने. अगं पण एवढी काय गोरं व्हायची हौस? प्रत्येकालाच गोरं व्हायचं असतं. कुठली ग ती क्रीम, दाखवतेस जरा? हा, दाखवते. खूप डिमांड आहे क्रीमला. ही बघ. व्हाईट हो जाओ. कितीला आहे गई? 200 रुपये, पण तुम्हाला 150 देऊ. हे नाही नाही, मला नको आहेत. मी आपलं सहजच विचारलं तर. मंगेश, हा, आपण हाय, मी पल्लवी. मी आज त्या मुलीशी बोलत होते. ती म्हणाली तुम्ही व्हाईट हो जाओ क्रीम वापरता. अहो सर, तुम्हाला जर खरंच गोरं व्हायचं असेल ना, तर या क्रीमवर पैसे खर्च करू नका. काही उपयोग नाही आहे हो. त्यापेक्षा ना आमच्याकडे एक जालीम उपाय आहे. सुरुवातीला सगळे असेच म्हणतात हो. अहो पण कुठल्याच उपायाने काहीच फरक पडत नाही. आता हेच बघा ना, गेलं वर्षभर मी हे वापरतोय, व्हाईट हो जाओ. काय झालं? वर्ष? आमच्या उपायाने तर आठवड्याभरात फरक कळेल. फक्त आठवड्यात? गंमत करताय ना माझी? नाही, मी कशाला तुमची गंमत करू. मी पण आधी तुमच्यासारखीच दिसायचे. काय म्हणता? हो. मग काय केलं तुम्ही? मी ना इथे नाही सांगता येणार. तुम्हाला आमच्या बॉसला भेटावं लागेल. चालेल, पत्ता द्या. पत्ता तुमचा फोन द्या. 1 मिनिट. मी नंबर फीड केलाय. येण्या अगोदर फोन करा, तेव्हा मी तुम्हाला ऍड्रेस सांगते. हा, शार्प 2 वाजता या. हा, ओके, बाय. शार्प 2 वाजता येतो. बाय. चला सर. कुठे? फेशियल करायचं ना. आज माझा मूड नाहीये. पण पल्ले, आपल्याकडे कोणता उपाय लोकांना गोरं करण्याचा? तुला कोणी सांगितलं आपल्याला त्याला गोरं करायचंय? मग तू कशाला बोलवलंय त्याला इकडे? नाही निर्मळ मन त्याला काय करील असा बन, हे संत तुकाराम का म्हणाले हे त्याला समजवायला. डायरेक्ट संत तुकाराम. तुझ्याच संगतीचा परिणाम आहे. MA मराठी. पल्ले, पण कशाला नसती भानगड बोलवलीस तू? उद्या इंटरव्ह्यूला जायचंय मला जॉबसाठी. जा, पण आधी त्याला भेट. अरे अलंकार, अशी लाखो लोक आहेत जे गोरं दिसायला हजारो रुपये खर्च करतात वर्षाला. आणि मला एक कळत नाही, ही कसली हौस आहे आणि ह्याच्याने कोणी गोरं होतं का? आपण ते त्यांना कळलं पाहिजे ना. हा, पण कधी कधी उत्साहाच्या भरात नसेल कळत. कुठून येतात ना अशी लोक? आला. बॉसेस ना, बॉसेस.
नमस्कार नमस्कार या 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 हा हा हे अलंकार आमचे बॉस. नमस्कार. हॅलो. हे झालं, बसा बसा. हा. सर बॉस आहात ना, बसा ना सर. बाहेर ऑफिसचं काही नाव दिसत नाहीये. काळे धंदे करतो ना आम्ही. काय? म्हणजे काळ्यांना गोरं करतो ना, ब्लॅकचं व्हाईट करणाऱ्यांना जरा सावध राहावं लागतं, बस एवढंच. तुम्ही बसा ना, बसा. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे चांगलंच करता तुम्ही. चांगलंय. फक्त हे चांगलं काम आम्ही नेहमीच नाही करत. म्हणजे जेव्हा ज्याला गरज असेल फक्त तेवढं त्याच्या पुरतच करतो आम्ही. काय सगळे एकदम गोरे झाले तर कसं दिसेल ना ते. बरोबर. हो ना, आणि सगळेच गोरे झाले तर गोऱ्यांना काही किंमत उरणार आहे का? अहो, तुम्हाला सांगते, अमेरिकेत गोऱ्यांना काही किंमतच नाही, भावच देत नाही कोणी. बरं मला एक सांगा, तुम्हाला गोरं का व्हायचंय? सर एकच मिनिट हा. काय नोट्स. ते नोट्स सगळं सांगा तुम्हाला गोरं का व्हायचंय? कसं सांगू तुम्हाला? अहो, माझं लग्नच जमत नाही हो. 67 मुली पाहिल्या, पण सगळ्यांनी नकार कळवला. 67 मुलींनी नकारलं. नोकरी काय करता तुम्ही? हा, सध्या काय करत नाही. बट तसा अर्ज दिलाय, होईल लवकरच काम. नोकरी करत नाही. नाही, पण तुम्ही नोकरी करत नाही, मग सगळे खर्च कसं काय भागवता तुम्ही? अहो, स्वतःची खोली आहे माझी, शिवाय 2 खोल्या भाड्याने दिल्या आहेत, त्यावर भागतं माझं. अच्छा, म्हणजे तुम्हाला लग्न करण्यासाठी गोरं व्हायचंय. लग्न करण्यासाठी व्हायचंय गोरं. बरं तुम्ही काय काय उपाय केलेत, काय सांगता येतील? हा, खूप उपाय केले. तुम्हाला सांग. खूप उपाय केले. सेक्रेटरी उपाय काय केले ते आता सांगतील आपल्याला, ते लिहून घ्या. खूप लिहिताय तुम्ही. जर सॉरी. काय काय उपाय केलेत तुम्ही? एकाने सांगितलं, रात्री झोपताना तोंडाला मध लावून झोपायचं. मग काय, झोपलो. रात्रभर तोंडाला मुंग्या खेळल्या. अहो, रात्रभर चावून मुंग्याने लाल करून टाकलं तोंड माझं. मुंग्यांनी लाल केलं तोंड. लिहिते. मग पुढे मग दुसऱ्याने सांगितलं, हळद लावा. लावली. फार झोंबलं तुम्हाला सांगतो. हळद मसाल्याच्या डब्यात होती ना. पण त्या दिवशी ठरवलं, आता हळद लावेल ती डायरेक्ट स्वतःच्या लग्नालाच. असू द्या होतं असं. मला सांगा, अजून काय काय केलं तुम्ही? खूप उपाय केले हो. एकाने फेस पॅक दिला, 1000 रुपये घेतले. म्हणाला गुणकारी आहे. उपाय कसलं काय, चेहरा उजळायचा तर सोडाच हो. वर लोक म्हणाले की कशाला तोंडाला काजळ लावून फिरतोय. लोक म्हणाली तोंडाला काजळ लाव का. तर सर, म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे काही उपाय केले ते सगळे तुमच्या अंगलट आले. अंगलट? अहो, पार तोंड काळ केलं हो माझं. आता तुम्हीच काहीतरी उपाय सुचवा ना. ठीक आहे, सांगतो. क्रीम आहे? नाही, क्रीम नाहीये. ते काय साधारण 1000 वर्षांपूर्वीची ती हे परंपरा. काय ना, मधल्या काही काळात त्या परंपरेचा विसर पडला होता जगाला. पण आता पुन्हा आम्ही त्याच्यावर एक ते हे केलंय. परंपरा नाही, संशोधन. पुन्हा आम्ही त्याच्यावर संशोधन केलंय. एक साधारण 40 वर्ष झाले असतील त्यावर संशोधन चालूच आहे आमचं. काय 40 वर्ष तुम्ही संशोधन करताय? नाही, मी कसं काय 40? मी नाही, ते हे आमचे आजोबा, त्यानंतर बाबा आणि आता मी, असं तिघांनी मिळून पिढ्या गेल्या आमच्या. 40 वर्ष संशोधनच चालू आहे. हो, आणि एवढं संशोधन केल्यानंतर आम्हाला कळलं की आपल्या पूर्वजांनी हे सगळं लिहून ठेवलंय, म्हणून ह्याचा गुण येतोच हे 100% माहिती आहे आम्हाला. अच्छा, लिहून ठेवलाय म्हटल्यावर पुरावा असणारच ना. म्हणजे काय आहे? कुठे आहे? द्या. कुठे आहे ना, आहे का? बघू एखादा पुरावा. घ्या.
झालं वाचून? संस्कृत आहे ना. शिक्षण. म्हणूनच आधी देत नव्हते. मग आपण करूयात ना सुरू? हो हो, एक मिनिट. आपण पैशाचं काय? नाही, पैसे घेत नाही आम्ही. काय म्हणता? हो, गुण आल्यानंतर घेतो. म्हणजे घेता? हो, 10,000 रुपये. हो, 10 काय 20,000 घ्या, पण मी गोरा झाल्यावर घेणार ना. तुम्हाला सांगतो, गुण आल्यावर पैसे घेणं असं बोलणारी माणसं भेटली ना की मला देवच भेटल्यासारखा वाटतो. तुमच्या पाया पडतो. बस बसा बसा बसा, अति करता तुम्ही. बसा 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 बस. ठीक 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 आहे. मग आपण तुमचा उपाय सुरू करूया. हा, चालेल. फक्त त्याआधी एक अट आहे, म्हणजे 2 नियमच आहे आमचे तसे. नियम नंबर 1, आम्ही जे काय सांगतो ते आठवडाभर गुपचूप करायचं. फक्त आठवडाभर? नियम नंबर 2 हाच आहे, प्रश्न विचारायचा नाही. आठवडाभर, महिनाभर, वर्ष काहीच नाही. चालेल चालेल चालेल. ठीक आहे, मग निघूया. कुठे? अहो, नियम नंबर 2 काय आहे? प्रश्न विचारायचे नाही. विसरलो. सॉरी सॉरी सॉरी. पण यार, मी कुठे काय म्हणालो? तुम्ही चला म्हणताय तर चला 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 चला. प्राचीन ग्रंथ. येस सर. सर, डावात. चल चला चला. अहो बॉस, पण आपण माझ्या घरी का चाललोय? या पुस्तकात तसं लिहिलंय. माझ्या घरी जा म्हणून? अरे 1000 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. तुझ्याबद्दल कसं लिहिलेलं असेल? मग सांगतो. आधी मला सांग, तू तुझ्या आई वडिलांच्या शेवटच्या पाया कधी पडला होतास? झाले 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. मग आता सरळ घरी जायचं आणि आई वडिलांच्या आधी पाया पडायचा. बाबा, पाया पडतो. अरे अचानक? उस्मान भाऊ. बाबा. आई, पाया पडतो. किरा खूप मोठा हो बाळा. येतो. बॉस. बॉस. अरे मीच बॉस. अरे तू तू पडलास, पाया पडलास? हो. बेस्ट बेस्ट. नाही, पण त्याने काय होईल? होईल. झालंय, बदल झालाय. बदल झाला? कुठे? तसा तर दिसतोय मी. अरे बदल बदल तुझ्यात नाही, तुझ्या आई वडिलांच्या नजरेत झालाय. तुला जाणवलं नाही? हा, म्हणजे मी गेलो, त्यांच्या पाया पडलो, मला त्यांच्या नजरेत एक विशिष्ट कौतुक जाणवलं. तो कौतुक कौतुक दिसलं. कौतुक. मग मग हा, त्याने मी गोरा दिसणार आहे का? तुला ना फक्त गोरं व्हायचं, पण आम्हाला ना तुला असं सुंदर करायचंय. कळतंय तुला? तुला सुंदर व्हायचंय ना? मला सुंदर व्हायचंय. गुड गुड गुड. चल चल चल, मग सांगतो तसं करू. हा, कुणाच्या नादी लागलोय यार मी? गोरं व्हायचं तर देवाकडे बघा म्हणे. एकतर हे खूप हुशार आहेत, नाहीतरी एकदम वेडे. यांच्या नादात मी गोरा होईन की नाही माहित नाही, पण वेडा मात्र नक्कीच होईल. अरे, काय करतोय मी? मला तर क्रीम लावायचंय. चल एक मिनिट. हे काय केलंय? अहो, क्रीम रोज लावावी लागते ना. अरे पण आपलं काय ठरलंय? आम्ही जे सांगू तेच उपाय करणार आहेस ना तू? हे असे कुठे उपाय असतात का राव? हा, देवाकडे बघून कोणी गोरं होणार आहे का? अरे पण तुला कोणी सांगितलं देवाकडे बघून गोरं होतं म्हणून? तुम्ही मला कशाला उभं केलं? माझ्याकडे काही कामधंदा नाही म्हणून? अरे तसं नाही, तुला कळावं की आपले देव सुद्धा सावळे आहेत म्हणून. बघ ना, कृष्ण सावळा, विठ्ठल सावळा, सावळा राजा पंढरीचा. कानडा आहे ती.
असो, पण सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की देवाचा रंग आहे हा. लाजायचं काय त्यात? सतत काय गोरं व्हायचं असतं रे? जमाना बदललाय बॉस. आता गोरं दिसल्याशिवाय ना भाव नाही मिळत. आणि तुम्ही प्लीज मला समजून घ्या. मला सिंगल नाही मारायचंय, मला सुद्धा लग्न करायचंय. तुमचं लग्न झालंय? मग तुम्हाला नाही कळणार आम्हा सिंगल लोकांच्या वेदना. दिवस कसा बसा कटतो, पण रात्र मात्र कटता कटत नाही. सारखं या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर, डोकं मात्र उशीवर. नाही सहन होत आता. माझ्यापेक्षा लहान पोरं ना त्यांची पोरं कडेवर घेऊन फिरताना दिसतात. माझ्या मित्रांची लहान पोरं माझ्याकडे बघून हसताना दिसतात. गल्लीतली कुत्री पण आता केविलवाड्या नजरेने बघायला लागलीत माझ्याकडे. कुत्र्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. कुत्र्यांचा सोडा बॉस, पहिला माझा बंदोबस्त करा. घरात सगळे बाम लावणारे झाले तो. कोणीतरी लिपस्टिक लावणारे येऊ द्या. मला सांगा बॉस, माझ्यासारखी लाखो पोरं चेहऱ्याला अशा क्रीम का लावतात? आम्हाला माहिती आहे बॉस, चेहऱ्याला क्रीम लावून एका रात्रीत गोरं होता नाहीये. पण काहीतरी केलं पाहिजे ना. या अशा क्रीम लावल्या ना की मनात एक आशा निर्माण होते. एवढं करून पोरी आपल्याकडे लक्ष देणार नाही ती गोष्टच वेगळी आहे. देणार पोरी लक्ष देणार. फक्त आता मी जे सांगतोय ना त्याच्याकडे तू नीट लक्ष दे. निषेध निषेध, एक मिनिट, ते उलटे ना, नीट कर ना ते. निषेध निषेध निषेध, सौंदर्य ब्यूटी इंडस्ट्री निषेध. वाइट हो जाओ, हाय 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 हाय. वाइट हो जाओ, हाय 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 हाय. व्हेरिएशन दे, दुसरी पार्टी. हा, माझा रंग बदलला नाही, माझे पैसे परत द्या. माझा रंग बदलला नाही, माझे. थांबा, काय चाललंय इकडं? थांबा, आवाज करायचा नाही बिलकुल. हा काय रे, काय चाललंय? निषेध. हा, अरे पण कसला निषेध? माझा रंग बदलला नाही, माझे पैसे परत द्या. कोण रे तू? मंगेश जाधव. तुला काही येडबीड लागले का? हा, ही कंपनी कोणाची आहे काय माहिती तुला? नाही माहित असतं तर मालकाच्या घरी नसतो गेलो आम्ही. तू कोण? मी अलंकार नामा निराळे. माझे बॉस. अरे असं कोण नुकसान भरपाई मागतं का? तुझे केस गेले तेव्हा गेला होतास का तेलाच्या कंपनीकडे नुकसान भरपाई मागायला? ती ढेरी आली तेव्हा गेला होतास का हॉटेलमध्ये नुकसान भरपाई मागायला? अरे असं नाही होत राव. एक मिनिट, इकडे तुझ्या कामाशी काम ठेव ना. आम्ही आणि मालक बाकी बघून घेऊ. तू कशाला मध्ये पडतोस? चल जा, चल. ए, मी माझंच काम करतोय. इथे जर गेटवर गर्दी झाली ना तर माझी नोकरी जाईल. तुझं काम आहे ना, तुझं काम कंपनीच्या आतमध्ये आहे, कळलं ना? बाहेर आम्ही काय करायचं, कुठे बसायचं ते आम्ही ठरवू. अरे ही सरकारी जागा आहे, तुमची नाही आहे. काय हा, रेल्वे पण सरकारीच आहे. मग पटरीवर जाऊन बसता का तुम्ही? काम कर ना तुझं मध्ये कशाला पडतोस तू? चल जा. अरे साहेब यायची वेळ झाली. याला इथे जर बसू दिलं ना तर मला शिव्या देतील रे. कशाला शिव्या देतील? तुझे साहेब कशाला शिव्या देतील तुला? तुझे साहेब आल्यानंतर हाच त्यांना शिव्या घालेल ना आधी. हा त्यांच्याकडे पैसे मागणार, नुकसान भरपाई मागणार. पण तुझा साहेब पैसे देणार नाही. मग हा गाडीला आडवा होणार, मग तुझा साहेब हॉर्न वाजवणार, पण हा काय हटणार नाही. आता मला सांग, या सगळ्या राड्यामध्ये तुझा साहेब तुला कधी शिव्या देणार? घे ए, पण हा गाडीच्या आडवा येणारच कसा? मी काही येडा वाटलो का इथं उभा आहे ते? येडा वाटलो? गाडीच्या आसपास पण यायचं नाही आधीच सांगून ठेवतोय. 10 वर्ष झालं इथं नोकरी करतोय. साधी चोरी नाही, घुसखोरी नाही. अरे पाखरू पण मला न विचारता आतमध्ये जाऊ शकत नाही. एवढी टाईट सिक्युरिटी आहे माझी. दया नाव आहे माझं, दया. आणि हा दया ना कोणाला दया दाखवत नाही. हा, ए गाडी आली. ए कोणी आलायचं नाही तू, आधी सांगतोय. आलायच. ए अरे सोड. निषेध. सौंदर्य ब्यूटी इंडस्ट्री, हाय 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 हाय.
माझा रंग बदलला नाही, माझे पैसे परत द्या. निषेध निषेध निषेध. माझा रंग बदलला नाही, माझे पैसे परत द्या. सौंदर्य ब्युटी इंडस्ट्री हाय 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 हाय. निषेध निषेध निषेध.